नमस्कार मंडळी, बिटवीन द लाईन्स विथ मोनिकामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज मी खूप दिवसांनी व्हिडिओ बनवते. मी शेवटचा व्हिडिओ अपलोड केला होता मला वाटते 10 जुलैला आणि आज मी हा व्हिडिओ शूट करते. ऑलमोस्ट 4 महिने पूर्ण झालेत. मी 4 महिन्यात काही व्हिडिओ बनवू शकले नाही, पण ह्या दरम्यानच्या काळामध्ये जे काय माझे व्हिडिओ चॅनलवरती होते त्याला तुम्हा सर्वांकडून खूप सुंदर प्रतिसाद मिळतो. तर त्यासाठी मी तुम्हा सर्वांचे खूप मनापासून आभारी आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर आवडला तरी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर जेव्हा मी शेवटचा व्हिडिओ अपलोड केला तो पार्टनर हा वपूंच्या कादंबरीवरती आधारित होता. ॲक्च्युली जेव्हा मी तो पब्लिश करत होते यूट्यूबवर मनामध्ये असा निश्चय होता की दर शनिवारी मी एक व्हिडिओ अपलोड करेन आणि मी व्हिडिओ तो त्या शनिवारी अपलोड केला आणि त्याच्यानंतरनं जस्ट अभिचं पण ऑफिसचं काम चालू होतं आणि माझं हे व्हिडिओचं काम चालू होतं. तर मी हा व्हिडिओचं काम संपवलं, अभिचं ऑफिसचं काम झालं आणि जस्ट आम्ही डिस्कशन करत होतो आणि काही डिसिजन्स घेतले. लाईफ इज व्हॉट हॅपन्स टू यू व्हेन यू आर प्लॅनिंग अदर थिंग्स. तर तसंच काहीसं झालं आणि करायला गेलो एक आणि झालं एक, अशातली गोष्ट झाली आणि अशी आयुष्यामध्ये अनेक मोठी वादळं आली. परंतु मी ह्या गोष्टीचा ह्या 4 महिन्यामध्ये अनुभव घेतला की सगळी वादळं ही तुम्हाला उपटून टाकण्यासाठी येत नाहीत, तर बरीचशी वादळे ही तुमचा मार्ग क्लिअर करण्यासाठी येतात. आणि असंच काहीसं झालं, पण या वादळांशी लढता लढता मी माझी ताकद पूर्ण गमावून गेले होते. कुठेतरी मी स्वतःला उभं करण्याचा किंवा स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यासाठी मी अनेक मार्ग ट्राय करत होते ॲक्च्युली. आणि ह्या काळामध्ये मला एक गोष्ट आठवली, म्हणजे म्हणजे पुस्तकं ही माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत आणि प्रत्येक पुस्तकाशी जे जे काही मी वाचलेले आहेत प्रत्येक पुस्तकाशी माझ्या आयुष्यातला एक 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 भाग तरी जोडला गेलेला आहे. तर मग असंच मला एक रँडमली एके दिवशी आठवलं की वपूंची एक कादंबरी आहे ही वाट एकटीची आणि ह्या कादंबरीबद्दल मी ऑलरेडी बोलले एका व्हिडिओमध्ये. वपूंच्या पुस्तकावरचे जे काही व्हिडिओ आहेत ह्या चॅनलवरती ते तुम्ही नक्की पहा. त्यातल्या एका व्हिडिओमध्ये मी हे सांगितले की ही वाट एकटीचे हे पहिलं पुस्तक होतं वपूंचं जे मी वाचलं आणि ते पुस्तक किती प्रभावशाली आहे वगैरे हे आपण आता पाहणार आहोतच. पण हे पुस्तक मी वाचलं त्यावेळी मी हॉस्टेलवर होते आणि हे पुस्तक नंतर हॉस्टेलमध्ये खूप मुलींनी वाचलं. तर त्यातली एक मुलगी जिच्याशी माझी फक्त तोंडओळख होती ती माझ्याकडे आली आणि मला म्हणाली की मोनिका, हे पुस्तक वाचताना ही बाबी मला तुझ्यासारखी वाटली. मला माहिती नाही की मी तेव्हा ह्याला काय रिॲक्शन दिली होती मला आठवत नाही, पण आज जेव्हा मला ती मुलगी आठवते, ती हॉस्टेलची लॉबी आठवते जिथं ती मला भेटली आणि तिनं मला हे बोललं होतं, तर मी आज असं समजते की इट वॉज अ ग्रेटेस्ट कॉम्प्लिमेंट, बेस्ट कॉम्प्लिमेंट होती आहे. आणि हे एका रँडम दिवशी मला आठवलं आणि मी ठरवलं, जेव्हा की मी स्वतःचा कॉन्फिडन्स बूस्टअप करायचा प्रयत्न करत होते, ठरवलं की ठीक आहे आपण आता हे पुस्तक पुन्हा वाचूया. आता हे पुस्तक माझ्याकडे नव्हतं तर मी ऑर्डर केल्यानंतर ना ते आलं, पण ते खूप दिवस घरामध्ये पडून होतं आणि एका संडेला असं स्लो दिवस होता तो आणि मग मी अभिला म्हटलं की हे पुस्तक आलं आहे आणि खूप दिवस घरात पडले, तर असं करते मी तुला वाचून दाखवते, तुला बोर व्हायला लागल्यावर सांग. आम्ही असंच दुपारी 11, 11:30ला ते पुस्तक वाचायला घेतलं आणि दुपारी 3-4पर्यंत पूर्ण पुस्तक आम्ही दोघांनी वाचलं. म्हणजे ही वाट एकटीचे हे पुस्तक आधी मी माझ्या मैत्रिणीसोबत वाचलं होतं आणि दुसऱ्यांदा मी आणि अभिनं मिळून वाचलं आणि हे पहिल्यांदा वाचलं तेव्हाही तेवढंच इम्पॅक्टफुल होतं आणि आता दुसऱ्यांदा वाचलं तेव्हाही ते खूप 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 इम्पॅक्टफुल होतं, खूप 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 परिणामकारक होतं. म्हणूनच कदाचित आज मी पुन्हा हे व्हिडिओ बनवू शकते. जेव्हा 4 महिना इतका गॅप पडला तर मला असं वाटलं होतं की मी हे नाही कंटिन्यू करू शकणार, पण दॅट्स इट. ती बाबी आहे ना, बाबी हे ह्या पुस्तकातलं एक मुख्य कॅरेक्टर आहे, एक स्त्री पात्र आहे. ह्या स्त्री पात्रावरती आधारित ही पूर्ण कथा आहे. म्हणजे तिचं नाव विद्युलता आहे पण तिचं टोपण नाव आहे बाबी आणि ती अशी स्त्री आहे असं लिहिलं आहे वपूंनी तिचं कॅरेक्टर की म्हणजे वपूंसारखा आयुष्याला एका मोकळ्या दृष्टिकोनातून बघणारा लेखकच फक्त असं स्त्री कॅरेक्टर लिहू शकतो. तर बाबी हे स्त्री पात्र ह्या कथानकाचं मुख्य पात्र आहे आणि ह्या स्त्री पात्राच्या भोवती ही पूर्ण कथा रंगते. बाबीचं वर्णन करताना लेखक म्हणतो की ती बुद्धिमान आहे, करारी आहे,
परखड आहे, तेजस्वी आहे आणि झगझगीत आत्मविश्वास असणारी आहे. तर मला हा झगझगीत शब्द खूप आवडला. कारण बाबीसारखी जी लोकं असतात ना, बाबीसारखी जे व्यक्तिमत्व असतात ना, तर त्यांना स्वतःबद्दलचा आत्मविश्वास, स्वतःबद्दलची क्लॅरिटी ह्यामुळं कदाचित त्यांच्या आजूबाजूची माणसं बुजत असतील याची कल्पनाही नसते. टू बी कम्फर्टेबल इन युअर ओन स्किन ज्याला म्हटलं जातं, की स्वतःमध्ये कम्फर्टेबल असणारे, स्वतःमध्ये कॉन्फिडंट असणारे असे व्यक्तिमत्व असतात. आणि ह्या लोकांमुळे कदाचित त्यांच्या अशा व्यक्तिमत्वामुळे सुद्धा त्यांच्याबद्दल काहीतरी एक चुकीचं इम्प्रेशन बाहेर जाऊ शकतं. तर ह्याचीसुद्धा थोडीशी झलक या पूर्ण पुस्तकात बघायला मिळते. या पुस्तकाचा सगळ्यात बेस्ट पार्ट हा आहे की बाबी आणि दाजीसाहेब म्हणजे बाबीनं ज्या मुलावरती प्रेम केलं त्याचे वडील म्हणजे त्या प्रसंगामध्ये तरी ती त्यांना होणारे सासरे म्हणूनच बघत असते. या दोघांमधला जो संवाद आहे ना तो इतका सुंदर आहे आणि इतका अंतर्मुख करायला लावणार आहे. कारण दाजीसाहेब हे असं व्यक्तिमत्व आहे जे यशस्वी आहे, समाजात मान्यता पावलेलं व्यक्तिमत्व आहे. आणि बाबी ही वयाने खूप लहान, अनुभवाने खूप लहान अशी व्यक्ती आहे. आणि जेव्हा बाबी स्वतः तिचं मत दाजीसाहेबांसोबत समोर स्पष्टपणे, ठामपणे आणि तेवढंच नम्रपणे मांडत असते, तर त्यावेळी दाजीसाहेबांच्या मनामध्ये कोणते विचार येतात, त्यांच्या मनामध्ये कोणती विचार प्रक्रिया होते, हे लेखकाने खूप सुंदर पद्धतीनं मांडलेलं आहे. जनरली असं होतं की समाजामध्ये स्पष्ट बोलणारे, स्वतःचं मत ठामपणे मांडणाऱ्या व्यक्तींना उद्धट हे लेबल लावलं जातं. त्यामध्ये स्पष्ट असणं आणि उद्धट असणं ह्यात एक बारीक सीमारेषा आहे. तर ती सीमारेषा बऱ्याच लोकांना न कळल्यामुळं बाबीसारखी स्पष्ट आणि क्लिअर असणाऱ्या माणसांना कदाचित कधी फटकळ आणि उद्धटतेचं विशेषण लागून त्यांची उगीचच त्यांची एक निंदा केली जाते. या प्रसंगामध्ये बाबी जेव्हा तिची स्वतःची बाजू दाजीसाहेबांसमोर मांडत असते तेव्हा वयाने इतक्या लहान आणि अनुभवाने इतक्या लहान मुलीकडून विचाराची एवढी मोठी पातळी त्यांनी अपेक्षित केलेली नसते. तर अशा वेळी त्यांच्या मनामध्ये काय थॉट प्रोसेस होते तर ही लेखकांनी खूप सुंदर मांडली. शिवाय आपल्यासारख्या व्यक्तीसमोर म्हणजे वयानुसार, अनुभवानुसार आणि जेव्हा लोक तुम्हाला मान द्यायला लागतात त्याच्यासोबत नकळत आपल्यामध्ये एक इगो वाढत असतो. मग आपल्यासारख्या व्यक्तीसमोर ही समोरची व्यक्ती इतकं ठामपणे आणि इतकं स्पष्टपणे कसं काय बोलू शकते, ह्यातून कुठंतरी तो इगोला धक्का लागणे आणि मग त्यातून विचारांनी वेगळीच वाट धरणे ह्या प्रसंगामध्ये सगळं दिसून येतं. मला आवडलेला हा सगळ्यात आवडीचं लेखन आहे या पूर्ण पुस्तकामधलं. शिवाय बाबीसारखी ज्यांना आपण स्ट्रॉंग व्यक्तिमत्व म्हणतो तर अशा लोकांवरती प्रेम करणारी व्यक्ती ही त्यांच्यापेक्षाही स्ट्रॉंग असतात. पण लेखक यामध्ये खूप छान वाक्य वापरतो की अशी जी बुद्धिमान माणसं असतात ना ती कशाने नमत नाहीत, पण ती नमतात ते प्रेमाने. त्यांच्यावरती मनसोक्त प्रेम करा आणि मग ते तुम्ही ज्या दिशेला न्याल त्या दिशेला ते येतील. हेच त्या शेखरला कळलं नाही. बाबीचं स्ट्रॉंग असणं, बाबीचं कणखर असणं, शेखरच्या मनामध्ये वेगळेच इम्प्रेशन्स देऊन गेलं आणि त्यातून जो तिच्या आयुष्याचा प्रवास घडला हा या पूर्ण कादंबरीमध्ये आहे. वपुंची ही पहिली कादंबरी आहे, तिला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे आणि खूप सुंदर पुस्तक आहे. छोटं आहे, किंमतही त्याची खूप रिजनेबल आहे. म्हणजे अगदी एखाद्या छानशा कॅफेमध्ये गेल्यानंतर कॉफीची किंमतसुद्धा जास्त असेल या पुस्तकापेक्षा. खूप छान पुस्तक आहे आणि या पुस्तकामध्ये लढण्याची ताकद देण्याची ताकद आहे. या पुस्तकामध्ये आत्मविश्वास पुन्हा जागृत करण्याची ताकद आहे. हे इतकं सुंदर कॅरेक्टर आहे की ना मला हे कोणत्या दुसऱ्या पुस्तकात बघायला मिळालं, ना असं कॅरेक्टर मला आत्तापर्यंत कोणत्या पिक्चरमध्ये पाहायला मिळालं. तर खूप सुंदर हे पुस्तक आहे. तुम्ही हे पुस्तक नक्की वाचा. तुम्हाला कोणत्या प्रकारची पुस्तकं वाचायला आवडतात आणि यापैकी कोणती पुस्तकं तुम्ही वाचलेली आहेत हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. यासोबतच कोणत्या पुस्तकांवरती असं छान डिस्कशन करायला तुम्हाला आवडेल हेही मला कळवा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि लवकरच पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा आणि वाचत राहा.